मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. तर चला मग स्टार्ट करूया. शर्वरी राहुलकडे येते आणि राहुलला विचारते, तुझा फोन कुठे आहे? राहुल म्हणतो, हे काय इथे. पुढे शर्वरी म्हणते, मग लागत का नाहीये? मग किती वेळाचा फोन करतीये, लागत का नाहीये? बरं ते सगळं सोड, तुला ती जानकीची बॉडी मिळाली का? ती मेली का? मग राहुल म्हणतो, मला कसं माहिती असेल? आणि हो, मेलीच असेल ती. शर्वरी म्हणते, म्हणजे तू नव्हतास का तिकडे? आणि हे चिडून म्हणते ती. अरे म्हणजे काय, तू तिथे थांबला नव्हतास का? मी तुला काय सांगितलं होतं, तिथंच थांबायला, जवळ ती मरत नाही. शरू त्याला पुढे विचारते, तू थांबला होतास ना तिथे? आणि राहुल म्हणतो, नाही, जशी ती पडली तसे मी बॅग घेऊन निघून आले. आणि त्यावर शर्वरी म्हणते, अरे असं काय करतोयस तू? शर्वरी पुढे म्हणते, अरे मी तुला सांगितलं होतं ना तिथंच थांब म्हणून. मी तुला म्हणलं होतं ना, रिस्पॉन्ड मी तुला जिम्मेदारी दिलती ना, मी बोलले होते ना तुला. शर्वरी पुढे म्हणते, अरे बाबा, तू इथं आलास आणि तिथं जानकीला कुणी हॉस्पिटलमध्ये नेलं तर वाचेल ना ती. पुढे राहुल म्हणतो, अगं तिथं कुणीच नव्हतं, कोण नेणार आहे तिला हॉस्पिटलमध्ये? शर्वरी पुढे म्हणते, अरे पण तू आलास म्हणजे तिथं कुणी येऊ तर शकतंच ना, तू असा मूर्खासारखा का वागलास रे? शर्वरी पुढे म्हणते, काय घाई होती रे तुला? पुढे राहुल म्हणतो, मी पकडलं जाऊ नये म्हणून मी आलो, भीती होती मला. आणि शर्वरी पुढे म्हणते, तूच तर म्हणलास ना तिथे कुणी नव्हतं. तिच्या बाजूला पैशाची बॅग ठेवलेली असते आणि ती म्हणते, पैशाची बॅग, आणि बॅगकडे बघते आणि त्याच्याजवळ जाते आणि ती बॅग टेबलवर ठेवून त्याला चैन लावते आणि मग ती जात असते. मग राहुल म्हणतो, कुठं जातीयस अगं? मग राहुल पुढे म्हणतो, वेडी झालीयस का गं? हे बघ, हे खूप रिस्की आहे, तिकडं कुणी बघितलं तर? पुढे शर्वरी म्हणते, नाही तिकडं कुणी बघणार. शरू पुढे म्हणते, त्यांचं अख्खं घर शोधून झाले, ते तिकडे किंवा माझ्या रूममध्ये आता शोधायला येणार नाहीत. आणि राहुल तिला शांत करत पुढे बोलतो. राहुल तिच्या हातातली बॅग घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिला सांगतो, अगं याला रिस्क आहे खूप. त्यावर शरू म्हणते, अजिबात नाही, मला कळतंय मी काय करते ते, तू नको काळजी करू. असं म्हणून शरू त्याच्या हातातली बॅग घेते आणि राहुलला सांगते, जानकी मारण्याची जबाबदारी तू घे आणि हे पैसे सेफ ठेवण्याची जबाबदारी मी घेते. शरू परत एकदा राहुलला सांगते, नको काळजी करू तू. असं म्हणून ती बॅग घेऊन तिथून निघून जाते. आणि इकडे सारंग त्याच्या बेडरूम मध्ये चक्रा मारत असतो. त्याला आठवतं, सौमित्र विचारतो, मला सांग, जानकी आणि ऐश्वर्या कुठे गेल्यात? सारंग स्वतःशीच म्हणतो, अवंतिका वहिनी म्हणाल्या की ऐश्वर्या त्यांच्या आईला भेटायला गेली आहे. सारंग म्हणतो, एक काम करतो, फोन करून विचारतो. आणि परत विचार करतो, नको, आता फोन करायचा नको, खूप उशीर झालाय, नाहीतर मलाच ओरडतील. असं म्हणून तो हातातला मोबाईल खाली ठेवून देतो. सारंग पुढे म्हणतो, फोन करू का नको. असं करत करत शेवटी एकदा पक्का विचार करतो आणि म्हणतो, करतोच. असं म्हणून तो मोबाईल हातात घेतो आणि ऐश्वर्याला फोन लावतो. इकडे हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या झोपलेली असते, म्हणजे तिचा नुकताच डोळा लागलेला असतो. ऐश्वर्या फोनच्या आवाजाने जागी होते आणि विचार करते, सारंग? आणि छातीवर हात ठेवून म्हणते, आता यांना काय सांगू? पण ऐश्वर्याचं टेन्शन सारंगच दूर करतो आणि तिला विचारतो, काय हो ऐश्वर्या, काय झालं? तुम्ही माहेरी असे अचानक का निघून गेलात? म्हणजे सगळं ठीक आहे ना तिथे? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो सारंग, सगळं ठीक आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही. सारंग ऐश्वर्याला जाब विचारतो. तो तिला म्हणतो, तुम्ही मला सांगून का गेला नाहीत? मला गेला असता तर मी काय तुम्हाला नाही म्हणलो असतो का? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे ना सारंग, मला माझ्या आईची खूप आठवण येत होती म्हणून आले, आणि असंही मी सकाळी येणारच आहे. आता घरातले सगळे झोपलेत, खूप उशीर झालाय, आता आपण सकाळी बोलूयात. असं म्हणून ते दोघं जण फोन ठेवून देतात. आणि इकडे ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, सारंग मला माफ करा, मला तुमच्यापासून काही गोष्टी लपवण्याशिवाय आता सध्या काही दुसरा पर्याय नाहीये. आणि इकडे सारंग विचार करतो, आईची आठवण आली म्हणून गेल्या, पण मला सांगून जायचं ना, एवढं काय लगे? आणि परत म्हणतो, ऐश्वर्या कोणत्या अडचणीत आल्या नसतील ना? सारंग पुढे म्हणतो, ऐश्वर्या काही लपवत आहेत का माझ्यापासून?
माझ्यावर त्यांचा विश्वास नसेल का? आणि इकडे अवंतिका तिच्या रूममधून किचनमध्ये आलेली असते आणि त्याच वेळी शरू पैशाची बॅग घेऊन आलेली असते. शर्वरी जरा इकडे तिकडे पाहते, तिला कोणीही दिसत नाही. ती पटकन रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यामध्येच अवंतिकाच्या नजरेस ती पडते आणि अवंतिका म्हणते, शरूताई, एवढ्या रात्रीचं आणि एवढी मोठी बॅग घेऊन कुठून आले असतील? काय असेल त्या बॅगमध्ये? ऐश्वर्या जे म्हणाली ते खरं तर नसेल ना? अवंतिका ठरवते, काय आहे ते बघावंच लागेल. असं म्हणून ती त्याच्या बेडरूमच्या खिडकीजवळ जाते आणि मध्ये शरू पैशाचे बंडल हातामध्ये घेऊन पाहत असते. तोच बाहेरून कसला तरी आवाज येतो आणि शरू सावध होते. इकडे तिकडे पाहते आणि खिडकीच्या दिशेने जाते आणि बाहेरून अवंतिका पाहत असते. अवंतिकाला जाणवते की शर्वरी तिथे येत आहे, म्हणून ती थोडी आडोशाला लपते. शरू पैशाचे बंडल बॅगमध्ये टाकते, चेन लावते आणि खिडकी उघडायला जाते. ती खिडकी उघडते आणि इकडं तिकडं पाहते, पण खिडकीतून जास्त दिसत नाही आणि खिडकी जवळून लांब जाते आणि तिथून अवंतिका निघून जाते आणि ती झोपते. आणि आता सकाळ झालेली असते आणि सकाळ होताच इकडे आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखवलेलं आहे आणि ऐश्वर्या नर्सकडे जाते आणि म्हणते, जानकी रणदिवे यांचं डिस्चार्ज पेपर बनलेत का? आणि ती सेंटरवरची नर्स तिला पेपर देते आणि त्यांच्यामध्येच चर्चा चालू असते, सही करा हे ते. आणि ती नर्स म्हणते, 15 दिवसानं चेकअपला या. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, चालतंय. आणि ऐश्वर्या ते पेपर्स घेऊन जानकीच्या रूममध्ये जाते. घरच्या नाही हा, हॉस्पिटलमधल्या. आणि ती जानकीला विचारते, आता ठीक आहेस ना तू जानकी? बरं वाटतंय ना तुला? आणि पुढे जानकी म्हणते, हो आहे आता मी ठीक, वाटतंय मला आता बरं. जरा पोटात दुखत होतं, आता बरं वाटतंय. थोडं पोट दुखत होतं, ठीक झालंय आता मी, फक्त थोडासा अशक्तपणा आहे. आणि पुढे ऐश्वर्या म्हणते, हे बघ असं काही असलं ना, आपण घरी जायची घाई नाही करायची आहे. हे बघ, आय नो की आपल्याला डिस्चार्ज भेटलाय, आपण इथंच राहूया एक दिवस. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही मला घरी जायचंय. नाही ग ऐश्वर्या, मला इथे नाही राहायचंय. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, पक्का न जायचंय ना तुला, नक्की ना? जानकी पुढे म्हणते, काय ग, कितकी काळजी करशील माझी? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आणि तू जे आमची काळजी करतीस ते? आणि जानकी म्हणते, मी तर फक्त काळजी करते तुमची, तू तर माझा जीव वाचवलायस. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही अगं, मी काय नाही केलंय. इनफॅक्ट मी आणि अवंतिका खूप उशिरा आलो होतो. आणि एक काका होते ग, त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये आणलं. खरं तर मी आणि ते तर खूपच उशिरा आलतात आणि मग तुझ्यावर सगळे उपचार चालू झाले. ते जर योग्य वेळेवर तिथं पोहोचले नसते आणि तुला हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं तर माहीत नाही आज तुझं काय झालं असतं. त्या काकांचेच आपल्यावर खूप आभार आहेत. जानकी पुढे म्हणते, म्हणजे ते काका देवाच्याच रूपानं धावून आले म्हणणं. मग ती म्हणजे ऐश्वर्या म्हणते, हो ग, खरंय तुझं. ऐश्वर्या म्हणते, बरं जानकी, तुला एक गोष्ट सांगायची. त्याच्यावर जानकी म्हणते, काय ग? तुझ्याबद्दल जे झालंय मी आणि अवंतिकानं कुणालाच सांगितलं नाहीये, कारण की हे तुझ्यासोबत जे बी झालंय ते जर ज्यांनी केलंय ना त्याला माहिती झालं असतं तर ते तुझ्यावर परत अटॅक करायला आला असता आणि तुझ्याबद्दल आता आम्ही कोणताही रिक्स घेऊ शकत नाही. नानांच्या वेळी जे झालं ते तुझ्यासोबत होऊ नये म्हणून मी घरच्यांना खोटं सांगितलं. आणि जानकी म्हणते, जे चांगल्यासाठी खोटं असतं ना ऐश्वर्या, ते खोटं नसतं. आणि तू किती करतीस अगं घरच्यांसाठी, घरासाठी. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, थँक्यू. आणि पुढे जानकी म्हणते, तुला एक सांगू का, तू जेही केलंस योग्यच केलंस. बरं केलंस घरच्यांना कोणाला सांगितलं नाही तर सगळ्यांना टेन्शन आलं असतं. हे बघ, हे आपल्या तिघींमध्ये आहे ना, तिघींमध्येच राहू दे. ऐश्वर्या म्हणते, हो. आणि जानकी म्हणते, तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि म्हणतात, जानकी रणदिवे,
आता तुम्हाला कसं वाटतंय? बरे आहात ना तुम्ही? ऑल फाईन? आणि जानकी म्हणते, हो आता बरं वाटतंय. तुमचे खूप आभार मानते. आता मला खूप बरं वाटतंय. आणि पुढे डॉक्टर ऐश्वर्याला म्हणतात, तुम्ही यांची काळजी घ्या. एक दिवस यांना अशक्तपणा जाणवेल, नंतर सगळं ठीक होईल. आणि हो, जास्त त्यांना आराम करू द्या, कामं करू देऊ नका. आणि त्यावर ऐश्वर्या हो 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 असं म्हणत असते. आणि डॉक्टर म्हणतात, आणि हो औषधं मात्र वेळेत द्या. आणि ऐश्वर्या परत म्हणते, हो मी वेळेत देईल, मी देईल. ऐश्वर्या म्हणते थँक्यू. आणि तिथून ते डॉक्टर जातात. आणि त्या औषधाच्या बॉटल ते एक एक करून एका बॉक्समध्ये टाकत असतात. आणि तिथून त्या निघतात. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यात सर्व बसून नाश्ता करत असतात. ऐश्वर्या वहिनी, तुझ्या त्या लाडक्या जानकी वहिनी त्या का नाही वाढत? त्यावर अवंतिका उत्तर देते, नाही आल्यात त्या. आणि तेवढ्यातच जानकी आणि ऐश्वर्या येतात. ऐश्वर्या जानकीला सांभाळत घरामध्ये घेऊन येते. अवंतिका त्यांना पाहून शरूला म्हणते, ते बघा शरूताई, वहिनी आल्यात. त्या दोघींना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं असतं. फक्त अवंतिकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत असतो. सुमित्रा आई तर डिवक्या म्हशीसारखी जानकीकडे पाहत असते. आणि शर्वरी मनातल्या मनात म्हणते, ही जानकी जिवंत आहे, हिला कोणी वाचवलं? पुढे शर्वरी म्हणते, ऐश्वर्या घरात नव्हती, म्हणजे तीच असणार आहे जानकी सोबत. शर्वरी डोक्याला हात लावते आणि म्हणते, असं कसं झालं यार, माझ्या प्लॅनची सगळी माती झाली. अवंतिका जानकीला म्हणते, तुम्ही बसा वहिनी, मी तुम्हाला नाश्ता वाढते. आणि त्यावर जानकी म्हणते, नको नको तू बस, मीच तुला वाढते. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, पुरे ग जानकी, पुरे कर. रात्रभर घराबाहेर होतीस, ते आत्ता उगवतेस. कुठे जातेस, का जातेस, काय सांगायची पद्धत आहे की नाही? आणि आल्या आल्या तुझे नाटकं सुरू. मला कशी सगळ्यांची काळजी आहे, मी कशी आदर्श सून आहे. आता आम्हाला सगळ्यांना तुझे नाटकं कळून चुकली आहेत. आधी सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतलीस आणि त्यांच्यामध्ये ह्यांचा बळी गेला. हे ऐकून ऐश्वर्या आणि अवंतिकाला दोघीला खूप राग आलेला असतो. स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा सोडलं नाही, त्याला जेलमध्ये टाकलं आणि आता बाहेर हुंडारतेस. तुला कोणाचा कसलाच विचार नाहीये. सारंग आणि सौमित्र गुपचुपीचं बोलणं ऐकत असतात. आता हे बोलणं ऐश्वर्याला सहन होत नाही. ऐश्वर्या उत्तर देणार तोच अवंतिका आणि जानकी दोघीजणी तिला थांबवतात. सुमित्रा आई जानकीला म्हणतात, काय ग, काय म्हणत होतीस? या जानकीची वकिली करत होतीस का? त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही, मी तुमच्या तब्येतीबद्दल चौकशी करणार होते. त्यावर आई म्हणते, अच्छा, आता तू चौकशी करणार होतीस का? सुमित्रा आई पुढे म्हणते, हिने तुला महान बनवण्यासाठी छान शिकवण दिली. सुमित्रा आई पुढे म्हणते, चालू द्या, तुमचं जे काही चाललंय ना ते चालू द्या. आई नाश्ता न करता तिथून उठून जाते. शर्वरी मनात म्हणते, अवंतिकाने ऐश्वर्याला बोलण्यापासून अडवलं, म्हणजे या दोघींचं काहीतरी सुरू आहे. ती पुढे म्हणते, मला तर असं वाटतं या दोघींनी मिळून या जानकीला वाचवलं असणार आहे. ऐश्वर्या जानकीला म्हणते, जानकी तू आत्ताच आलीस, जा तू जाऊन आराम कर. पुढे ऐश्वर्या जानकीला म्हणते, तू जरी काम करायला गेलीस ना तरी काही जणांना असं वाटेल की तू नाटकच करतेस. हे ऐकून सौमित्र म्हणतो, ऐश्वर्या उगाच टॉन्ट मारून वाद वाढवू नकोस. सौमित्र पुढे म्हणतो, जे तुम्ही वागताय ना ते बघता आई काही एक चुकीचं बोलत नाहीये. अवंतिका सौमित्राला चुप करून म्हणते, म्हणजे तुला काय वाटतंय, असं ती पुढे बोलणार आणि जानकी त्याला चुप्प करते. जानकी म्हणते, गप्प बस ना ग, कशाला उगाच विषय वाढवायचा. कधी कधी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. हे ऐकून सौमित्र म्हणतो, हेच असंच इग्नोर करा आम्हाला. जानकी म्हणते, तसं नाही भाऊजी. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, तुमच्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही, असं म्हणून तो उठून जातो. त्याच्या मागोमाग सारंग पण म्हणतो, मी पण येतो, असं म्हणून तोही उठून जायला निघतो. पण त्याचं लक्ष तिच्या हातावर जातं, म्हणजे जानकीच्या हातावर जातं. आणि जानकीला विचारतो, वहिनी हे तुझ्या हाताला काय झालं? सारंगला उत्तर भेटत नाही आणि सारंग परत विचारतो. त्यावर ऐश्वर्या उत्तर देत म्हणते, मीच लावलंय ते बँडेज. ऐश्वर्या म्हणते, किचनमध्ये काम करताना तिच्या हाताला लागलं होतं म्हणून मीच ते लावलं. जानकी तिथून निघून जाते आणि शर्वरी वैतागून चमचा जोरात आपटते. जानकी तिच्या रूममध्ये येऊन बसलेली असते आणि पाठोपाठ अवंतिका आणि ऐश्वर्या पण येतात. अवंतिका तिला पाहून म्हणते, वहिनी तुम्ही ठीक आहात ना? सगळ्यांच्या समोर मला तुम्हाला विचारता पण आलं नाही, असं म्हणून तिच्या गळ्याला पडते. आणि जानकी म्हणते, हो बाळा मी ठीक आहे आता. जानकी दोघींना म्हणते, मला तर खरं ऋषिकेशची काळजी वाटते. त्यांना कसं जेलमधून बाहेर काढायचं हाच डोक्यामध्ये विचार येतोय. जानकी म्हणते, काय करू मी? पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. जानकी पुढे म्हणते, त्या पैशाचं काय झालं? मी बेशुद्ध झाल्याच्या नंतर कोण घेऊन गेलं मला काहीच कळत नाही. आणि शर्वरी बाहेरून गपचूप सगळं बोलणं ऐकत असते. जानकी म्हणते, ज्या माणसाने मला पेढा खायला दिला होता त्याने तर चोरले नसतील ना? आणि त्यावर अवंतिका म्हणते, नाही वहिनी, ती बॅग त्या माणसाने घेतलेली नाहीये. त्यावर ऐश्वर्या विचारते, मग कोणी घेतली असेल? अवंतिका म्हणते, शरूताईने घेतली. हे ऐकून दोघीलाही धक्का बसतो.
जानकी म्हणते, अवंतिका तू शरू वंशाचं नाव घेतेस? आणि त्यावर अवंतिका म्हणते, हो वहिनी, मी घेते शरूताईचं नाव. अवंतिका पुढे म्हणते, इतके दिवस ऐश्वर्या म्हणत होती पण मी खरं धरलं नाही, पण आता मी म्हणते की ते पैसे शरूताईने घेतले. ऐश्वर्या म्हणते, तू इतक्या कॉन्फिडेंटली कसं म्हणतेस? त्यावर अवंतिका म्हणते, कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. शरूताई ती पैशाची बॅग घेऊन त्यांच्या रूम मध्ये गेले. अवंतिका म्हणते, ती बॅग आता त्यांच्या रूम मध्ये आहे. शर्वरी सगळं त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते आणि मनातल्या मनात म्हणते, अरे देवा, अवंतिकाने पैशाची बॅग घेऊन जाताना मला बघितलंय. म्हणजे ते पैसे तिथं ठेवणे आता सेफ नाहीये. मला ते पैसे तिथून हलवावे लागतील. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, बघितलंस जानकी, मी तुला सांगत होते ना, हे सगळं शर्वरीनेच केले. जानकी म्हणते, मला वाटलं नव्हतं त्या इतक्या खालच्या पातळीला जातील. आणि तिघीजणी मिळून एक प्लॅन करतात, पण त्यांना माहितीच नसतं की बाहेरून शर्वरी ऐकत असते. त्यांचा प्लॅन ऐकून शरू म्हणते, तुमचा प्लॅन नाही मी तुमच्यावरच उलटवला ना, तर नावाची शर्वरी नाही असं म्हणून ती तिथे जाते आणि विचार करते, आता हे पैसे कुठं लपू असा विचार करत करतच ती जानकीच्या रूममध्ये जाते आणि जानकीच्या कपाटामध्ये ती पैशाची बॅग लपवते. आणि इकडे जानकी ऋषिकेशला जेलमध्ये भेटायला आलेली असते. ऋषिकेश जानकीला पाहून म्हणतो, जानकी तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे, पण तुम्ही असं का विचारताय? ऋषिकेश म्हणतो, मी देवाकडे प्रार्थना केली होती जानकी, माझ्या जानकीला काही होऊ देऊ नकोस म्हणून. आणि जानकी मनातल्या मनात म्हणते, जेव्हा माझ्या जीवावर आलं तेव्हा यांना सगळं जाणवलं, किती प्रेम आहे यांचं माझ्यावर. जानकी ऋषिकेशला विचारते, काय झालं मला सांगा ना. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं मला भास झाला, तू माझ्या जवळ आलीस आणि म्हणालीस की मला आता जावं लागेल. हे ऐकताच मला असं वाटलं की माझं सगळं जग संपून गेलं. ऋषिकेश पुढे म्हणतो, मी खूप घाबरलो होतो. हवालदार साहेबाकडून त्यांचा मोबाईल घेऊन मी तुला कॉल करत होतो, पण तुझा मोबाईल लागत नव्हता, स्विच ऑफ होता. ऋषिकेश म्हणतो, मी तुला मेसेज पण टाकला होता, पण त्याचाही काही रिप्लाय नाही आला. मला तुला फक्त एकदा बघायचं होतं. मी खूप अस्वस्थ झालो होतो आणि हे सगळं तुझ्याच बाबतीत होतं, त्याच्यामुळे मला काही करावं काहीच कळत नव्हतं. ऋषिकेशच्या बोलण्याने जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ऋषिकेश विचारतो, काय झालं? त्यावर जानकी म्हणते, तुमच्या बोलण्याने माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऋषिकेशला जानकीच्या हातावर सलाईन लावलेली ती खून दिसते आणि तिला विचारतो, हे काय झालं? त्यावर जानकी टाळाटाळीची उत्तरं देते आणि बोलते, किचनमध्ये काम करताना थोडंसं लागलं म्हणून तिथं काळं निळं झालं, बाकी काही नाही. जानकी ऋषिकेशला म्हणते, मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात ते सांगा मला. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, मी ठीक आहे, मी तुला आता बघितलं ना, आता माझ्या जीवात जीव आला. जानकी म्हणते, येत्या 24 तासामध्ये मी तुम्हाला जेलच्या बाहेर काढेल, हा शब्द आहे माझा. आणि आजचा एपिसोड त्यांनी इथंच संपवलाय. उद्याच्या भागामध्ये असं दाखवलंय की शर्वरी म्हणते, आपल्या घरामध्ये आपल्या घरात आपणच चोर असे म्हणले जात आहेत का मग? त्यावर जानकी म्हणते, कोणीच कोणाला इथे चोर ठरवत नाहीये, तुम्ही का उगाच गैरसमज करून घेताय? आम्ही म्हणलोय का हार चोरीला गेलाय, तो हरवलाय म्हणून आम्ही शोधतोय. त्यावर शरू म्हणते, तुझ्याच कपाटात बघूया ना, चल. आणि ऐश्वर्या कपाटात बघायला सुरुवात करते, पण कपाटामध्ये काहीतरी दिसतं. त्यांच्या चेहऱ्यावर असं वाटतं का त्यांना काहीतरी सापडलंय, पण नेमकं काय आहे ते उद्या पाहायला भेटणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका. आणि जेही नवीन आहे आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक ही करा. आणि भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर.